इथे एका कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल घेतलं आहे। तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं। त्यानंतर त्यात पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि 8 ते 10 कढीपत्त्याची पानं टाकून घेतली। आता जिरं, मोहरी आणि कढीपत्ता तेलात अगदी व्यवस्थित तळला गेला की त्यानंतर याच्यात बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून घेतला होता। आता हा कांदा या तेलामध्ये सोनेरी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे। हे पहा, तुम्ही बघू शकतायत आपला कांदा इथे छान परतून झालेला आहे। आता याच्यात पाव चमचा हळद टाकून घेतली। त्यानंतर थोडंसं हिंग टाकायचं आहे, 1 चमचा कांदे लसूण मसाला, अर्धा चमचा बॅडगी मिरची पावडर। आता हे सगळं या तेलामध्ये किंवा या फोडणीमध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। हे पहा, हे छान परतून झाल्यानंतर याच्यात आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। इथे मी एक छोटा टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतला होता। हा टोमॅटो आपल्याला ह्या तेलामध्ये 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे। हे पहा, आता कांदा टोमॅटो अगदी छान परतून झालेले आहेत। आता याच्यात आपल्याला मूग टाकून घ्यायचे आहेत। तर हे मोड आलेले मूग आहेत, हे पाव किलो आहेत। 1 कपभर मूग स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतले, दिवसभर ते भिजत घातले। त्यानंतर रात्री त्यातलं सगळं पाणी निथळून घेतलं आणि हे मूग एका कापडात बांधून ठेवले। सकाळपर्यंत मुगाला अशा पद्धतीने छान प्रकारे मोड येतात। मोड आलेले मूग पुन्हा 2 पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्यानंतर आपण उसळीसाठी वापरायचे। तर इथे मूग टाकल्यानंतर हे सगळं छान एकजीव करून घेतलं। त्यानंतर याच्यात चवीपुरता मीठ टाकायचं आणि पुन्हा हे छान परतून घ्यायचं आहे। आपल्याला हवं तर हे मूग आपण आधी शिजून मग नंतर याला फोडणी घालू शकतो, पण इथे मी डायरेक्ट हे मूग फोडणीमध्ये घातलेले आहेत। आता यात अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे, हे मूग छान शिजावेत यासाठी। पाणी टाकल्यानंतर याच्यावर एक झाकण ठेवायचं आणि साधारण 7 ते 8 मिनटं हे मूग चांगले शिजून घ्यायचे मध्यम गॅसवरती। हे पहा, 7-8 मिनटानंतर झाकण काढलं तर हे मूग छान शिजलेले आहेत। छान एकजीव करायचे आहेत आणि आता यात जे थोडंफार पाणी शिल्लक असेल, हे सुद्धा तुम्हाला नको असेल तर हाय फ्लेमवरती 1 मिनिटभर हे मूग शिजू द्या। तर इथे ही मुगाची उसळ तयार झालेली आहे। आता ही उसळ सर्व करण्यासाठी एका डिशमध्ये मुगाची उसळ घेतली, त्यावरती मूठभर मुरमुरे टाकून घ्यायचे, वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मस्त लिंबाची फोड ठेवून ही उसळ सर्व करायची आहे। एका ताटामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, अर्धी वाटी नाचणीचं पीठ, पाव वाटी ज्वारीचं पीठ, पाव वाटी बाजरीचं पीठ। त्यानंतर पाव वाटी याच्यात मी बेसन पीठ टाकून घेतलं, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा तीळ, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे पावडर, पाव चमचा हळद आणि अर्धा ते 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलं। चवीपुरता मीठ टाकून घेतलंय आणि 2 चमचे मी याच्यात तेल टाकून घेतलंय, म्हणजेच मोहन टाकून घेतलंय। आता हे सगळं छान एकजीव करायचं आहे। आता याच्यात थोडं थोडं पाणी टाकायचं आणि याचं आपण पोळींसाठी कणिक मळतो त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। हे पहा, तुम्ही बघू शकताय इथे हे पीठ छान मळून झालेलं आहे। आता आपण याचा पराठा बनवायला घेऊ। ह्या पिठातला एक छोटा गोळा घेतला आणि हातावर सुद्धा तो अगदी 1 मिनिट छान मळून घेतला। त्यानंतर कोरडं पीठ लावून आपल्याला याचा पराठा बनवून घ्यायचा आहे। तर ह्या पद्धतीने थोडीशी मोठी पुरी याची लाटून घेतली, त्यानंतर याच्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं आणि आपण पोळींसाठीचं जे पूड बनवतो किंवा घडी बनवतो तशा पद्धतीने ह्याचे पूड बनवून घेतले। आता पीठ लावून आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे। मी हा पराठा हलक्या हाताने त्रिकोणी आकारातच लाटून घेते, तुम्हाला हवं तर गोलसुद्धा तुम्ही हा लाटू शकतात। पराठा लाटून झालेला आहे। आता हा पराठा आपण भाजून घेऊ। त्यासाठी तवा गरम झाल्यानंतर त्यावर थोडंसं तेल टाकलं आणि आता हा पराठा या तव्यावरती टाकून घेतला। मध्यम गॅसवरती हा पराठा छान खमंग असा भाजून घेते। हा पराठा भाजत असताना अशा पद्धतीने सगळ्या बाजूने थोडासा प्रेस करायचा। थोडंसं तेल, तूप किंवा बटर टाकून आपण हा पराठा भाजू शकतो। अशा पद्धतीने आपला हा मल्टीग्रेन पराठा इथे तयार झालाय। इथे मी एका बाउलमध्ये 1 वाटी मेथी घेतली आहे। मेथी स्वच्छ निवडून घ्यायची आहे
2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर अगदी बारीक अशी चिरून घ्यायची। तुम्ही बघू शकतायत अगदी बारीक मी इथे मेथी चिरून घेतलेली आहे। आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा तीळ किंवा आपल्या आवडीप्रमाणे इथे आपण हे मसाले किंवा बाकीचे इन्ग्रेडियंट ॲड करू शकतो। 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरं, पाव चमचा मी इथे हळद टाकून घेतलेली आहे, 1 चमचा कांदा लसूण मसाला मी इथे वापरलेला आहे आणि त्यासोबत अर्धा चमचा बॅडगी लाल तिखट वापरलं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही फक्त तिखटसुद्धा इथे वापरू शकतात। त्यानंतर चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे। आता 1 वाटी मेथीचा पाला होता, त्यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। त्यात 2 चमचे बेसन पीठ टाकून घेतलं आहे। ह्यामुळे आपली जी पुरी आहे ती तेलकट होणार नाही आणि 1 चमचा तांदळाची पिठी टाकून घेतली, यामुळे पुरी खुसखुशीत होईल। 1 चमचा तेल म्हणजेच मोहन टाकून घेतलं, थोडासा हिंग टाकून घेतला आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। पुरी बनवताना कधीही थोडंफार तेल ह्या कणकेमध्ये टाकावं, त्यामुळे आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या छान सॉफ्ट राहतात, नाहीतर मग काही वेळानंतर ह्या पुऱ्या थोड्याशा वातड व्हायला लागतात। तर आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घेतलं, त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे। आता ही जर कणिक आपण सैल मळली किंवा आपल्या चपातीच्या कणकेसारखी जर मळली तर मग पुऱ्या तेल जास्त पितात, खूप तेलकट होतात। त्यामुळे कधीही पुऱ्यांची कणिक मळताना अगदी घट्ट अशी मळायची, म्हणजे पुऱ्यासुद्धा कमी तेलकट होतील आणि खुसखुशीतसुद्धा होतील। आता हे पहा, इथे मी हे कणिक मळून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकताय। ही कणिक मळून झाल्यानंतर तुम्हाला हवं तर तुम्ही 5-10 मिनटं ही अशीच ठेवू शकतात। मी लगेचच पुऱ्या बनवायला घेणार आहे। आता पुऱ्या बनवण्यासाठी कणकेचा एक गोळा घेतला, त्याला पीठ लावून घेतलं आणि याची नॉर्मल पोळी लाटून घेतली। चपातीसारखी पूड बनवायची नाही आहेत, साधीच आपली पोळी लाटून घ्यायची आहे। आणि ही जी पोळी आहे ही आपल्याला खूप जास्त पातळ लाटायची नाही आहे किंवा खूप जास्त जाडही ठेवायची नाही आहे, मध्यम लाटायची, म्हणजे आपली चपाती असते त्याच्यापेक्षा थोडीशी जाडच ठेवायची, मगच ह्या पुऱ्या छान फुगतात। तर आता इथे ही पोळी लाटून झालेली आहे, तुम्ही बघू शकतायत। आता अशा प्रकारे एखादी वाटी, ग्लास किंवा ताटली ज्याला छान करपा असेल आणि त्याच्याने आपल्याला ही पुरी छान कापून घेता येईल, अशा प्रकारे इथे ही पुरी कट करून घ्यायची आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही आधीच छोटासा गोळा घेऊन छोट्या छोट्या पुऱ्यासुद्धा लाटू शकतात, पण ह्याप्रमाणे केलं तर पुऱ्या एकसारख्या तयार होतात। आता ह्या पुऱ्या मी इथे कट करून घेतलेल्या आहेत। तर अशा प्रकारे मी बाकी सगळ्या पुऱ्या लाटून घेते आणि त्यानंतर आता पुऱ्या आपण तळून घेऊ। आता पुऱ्या तळण्यासाठी इथे मी थोडीशी पसरट अशी कढई घेतली आहे। तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं, त्यानंतर त्याच्यात पुरी टाकायची आहे आणि पुरी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे। आता मध्यम गॅसवरती ही पुरी आपल्याला छान तळून घ्यायची आहे। आता ही पुरी जर तुम्हाला अगदी मऊ अशी हवी असेल तर हाय फ्लेमवरती पुरी तळा, म्हणजे या पुऱ्या खूप छान मऊ होतील। आणि जर तुम्हाला खुसखुशीत अशा ह्या पुऱ्या हव्या असतील तर मध्यम गॅसवरती किंवा मग अगदी लो फ्लेमवरती ही पुरी तळा, म्हणजे छान खुसखुशीत पुरी तयार होईल। तर हे पहा, इथे मी ही पुरी तळून घेतलेली आहे आणि अशाच प्रकारे मी बाकी सगळ्या पुऱ्या तळून घेते। तर पहा, पुरीला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि चवीलासुद्धा ही पुरी खूप छान भन्नाट लागते। इथे गॅसवरती मी एक कढई गरम करायला ठेवली आहे, त्यात 2 ग्लास पाणी घ्यायचं आहे। आता ह्याच्यात आपल्याला एक मोठी वाटी कॉर्नचे दाणे म्हणजेच मक्याचे दाणे टाकून घ्यायचे आहेत। आता हे जे दाणे आहेत हे आपल्याला 5 मिनटं हाय फ्लेमवरती छान शिजून घ्यायचे। दाणे शिजल्यानंतर मी हे एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे, यातलं पाणी निथळून घेतलं आहे। दाणे छान व्यवस्थित शिजले पाहिजेत। आता ह्याच्यात मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे, त्यानंतर आपल्याला थोडा आल्याचा तुकडा टाकायचा आहे, 1 चमचा जिरं टाकून घेतलं आहे, अर्धा चमचा हळद, पाऊण ते 1 चमचा लाल तिखट। आता हे जे सगळे जिन्नस आहेत हे आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो। अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतला आहे आणि आता हे मिक्सरमधनं मी वाटून घेणार आहे। तर हे पहा, मिक्सरमधनं हे छान वाटून झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय। अशा प्रकारे अगदी व्यवस्थित बारीक असं वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर यातच मी आता चवीपुरता मीठ टाकून घेते
आता ही प्रोसेस तुम्ही नंतर केली तरीसुद्धा चालणार आहे। मी इथे मिक्सरच्याच भांड्यात मीठ आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला आहे। एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून इथे टाकून घेतला आहे। आता हे जे सगळं मिश्रण आहे हे मी एका ताटात काढून घेतलं आहे। ह्या ताटात मी आधीच पराठे बनवलेले होते, पुन्हा यातच मी आता हे मिश्रण काढून घेतलं आहे। त्यानंतर ह्याच्यात एक मोठी वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलं आहे। जेवढं हे मिश्रण होतं तेवढंच गव्हाचं पीठ टाकून घेतलं आणि 2 चमचे तेल टाकून घेतलं, आपलं पोहे खाण्याचा चमचा असतो त्या मापाने। आता हे जे गव्हाचं पीठ आहे हे या मिश्रणामध्येच आपल्याला मळून घ्यायचं आहे, वरून एक्स्ट्रा पाणी ॲड करायची गरज नाही आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात तीळ आणि ओवासुद्धा टाकू शकतात। तर हे पहा, छान सॉफ्ट असा डो मी याचा बनवून घेतलेला आहे। हे आपल्याला छान मळून घ्यायचं आहे। आता हा डो तयार आहे। आता याचा आपण पराठा बनवून घेऊ। तर एक छोटा गोळा मी पोळपाटावर घेतला, त्याला अशा प्रकारे आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि आता पीठ लावून आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे। यात आपण कांदा टाकल्यामुळे हा पराठा थोडासा कडेनं फाटतो, तर एकतर आपण हातानेच त्या कडा व्यवस्थित करून घेऊ शकतो किंवा दुसरी गोष्ट म्हणजे एखादं गोल ताट असतं किंवा रिंग असते तर त्याच्या साहाय्याने तुम्ही हा पराठा अगदी गोल असा कापून घेऊ शकतात। तर मी असं हातानेच हे काठ व्यवस्थित बंद करून घेतलेले आहेत। पराठा आपला लाटून झाला आहे। आता हा आपण भाजून घेऊ। हा पराठा भाजण्यासाठी तवा गरम करायला ठेवला। तवा अगदी व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यावरती आधी तेल टाकून घ्यायचं, नंतर हा पराठा टाकायचा। आता हा पराठा आपल्याला मध्यम गॅसवरती छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे। पराठा भाजत असताना सुरुवातीला गॅस मध्यम करायचा आणि पराठा छान भाजला जातो हे आपल्या लक्षात आलं की त्यानंतर ह्याच्यावर तूप टाकायचं। तूप, तेल किंवा बटर तुम्हाला हवं ते तुम्ही टाकू शकतात। आणि आता पराठा छान भाजून झाला की त्यानंतर गॅसची फ्लेम हाय करायची आणि हाय फ्लेमवरती अगदी फक्त 5 ते 7 सेकंद हा पराठा जो आहे तो छान भाजून घ्यायचा, म्हणजे पराठ्याला रंग खूप छान येतो। तर आता इथे आपला पराठा छान भाजून झालेला आहे। आता मी हे हाय फ्लेमवरती अगदी 5-7 सेकंद फक्त भाजून घेते, म्हणजे याला रंग छान येईल। तर मग अशा प्रकारे आपला हा मकईचा पराठा म्हणजेच कॉर्न पराठा तयार झाला आहे। इथे मी 2 चपात्या घेतल्या। ह्या चपात्या आपल्याला मिक्सरमधनं बारीक असं वाटून घ्यायचं आहे, तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात चपातीचे काप करून घेतले। त्यानंतर हे पहा, तुम्ही बघू शकतायत अशा पद्धतीने अगदी बारीक ह्या चपात्या वाटून घेतली। त्यानंतर एका बाउलमध्ये 3-4 उकडलेले बटाटे घेतले। हे बटाटे आपल्याला छान मॅश करून घ्यायचे। हे पहा, आता याच्यात आपण जो चपातीचा चुरा करून घेतलेला होता तो टाकून घेतला। त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घेतला, सोबतच थोडीशी कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट, 1 ते 2 चमचे तीळ, चवीपुरता मीठ टाकून घेतलं। आता याच्यात आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे, 1 चमचा साखर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा जिरं, हे सगळे जिन्नस आता अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचे। हे छान एकजीव झालं की मग आपल्याला याचा छान सॉफ्ट असा डो बनवून घ्यायचा आहे। तर हाताच्या साहाय्यानेच हे चांगलं मळून घ्यायचं आणि याचा आपल्याला डो बनवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकतायत आपला डो इथे तयार झालेला आहे। आता यातला एक छोटा गोळा घ्यायचा आणि त्याचा आपल्याला कटलेट बनवून घ्यायचे। तर आपल्याला हव्या त्या आकारात आपण ह्याचे कटलेट बनवू शकतो। काही जण चौकोनी बनवतात, काही बदामाच्या आकाराचे बनवतात। मी इथे असे गोल कटलेट बनवून घेतलेत। आता एवढ्या गोळ्यापासून जवळपास 5 ते 7 कटलेट तयार झालेत। आता हे जे कटलेट आहेत हे मी शॅलो फ्राय करून घेणार आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही हे डीप फ्रायसुद्धा करू शकतात। त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं, त्यात हे कटलेट ठेवून घ्यायचे आणि त्यानंतर मध्यम गॅसवरती हे जे कटलेट आहेत हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे। एका बाजूने फ्राय झाल्यानंतर हे मी उलटून घेतलेले आहेत आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हे छान फ्राय करून घेते। तर दोन्ही बाजूने फ्राय करायला साधारण 10 ते 12 मिनटं लागतात, अगदी मंद किंवा मध्यम गॅसवर फ्राय केले तर। तर अशा प्रकारे आपले हे पोळींचे कटलेट इथे तयार झालेत। एका भांड्यामध्ये मी 2 कप दूध घेतलंय। दूध आपल्याला पूर्णपणे गरम करून घ्यायचं आहे। दूध गरम झाल्यानंतर त्यात मी अर्धी वाटी खारीकचे तुकडे टाकून घेतलेत आणि 1 वाटी खोबऱ्याचा किस टाकून घेतलाय। इथे मी सुकं खोबरं वापरलंय। आता हे खारीक आणि खोबरं या दुधामध्ये आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे।
एक 5 ते 7 मिनिटं हे दुधामध्ये शिजल्यानंतर याच्यात आपल्याला साखर टाकून घ्यायची. खारीक मुळात गोड असते, त्यामुळे साखरेचं प्रमाण आपण थोडं कमी ठेवलं तरी सुद्धा चालतं. तर इथे मी 2 चमचे साखर टाकून घेतली आहे. साखर टाकल्यानंतर हे सगळं छान एकजीव करायचं आहे आणि पुन्हा हे थोडंसं उकळू द्यायचं आहे. तुम्ही बघू शकतायत हे सगळं आता छान उकळलेलं आहे. आता याच्यात आपल्याला काही ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे. तर इथे मी काही बदामाचे काप टाकून घेतले. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यात ड्रायफ्रूट ॲड करू शकतात. आता एक 5 मिनिटं शिजवून घेतल्यानंतर आपले हे खारीक खोबऱ्याची जी खिरापत आहे किंवा ज्याला आपण हलवा म्हणू शकतो, तुम्हाला हवं ते तुम्ही इथे म्हणू शकता. तर हा पदार्थ आपल्या इथे तयार आहे. झटपट तयार होतो, पोटभरीचा असा हा पदार्थ आहे आणि खूप वेळ एनर्जी सुद्धा आपल्याला देतो. त्यासाठी एका ताटामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. त्यात पाव वाटी बेसन पीठ टाकून घेतलं. चवीपुरता मीठ टाकून घेतलंय. 1 चमचा ओवा, 1 चमचा तीळ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा तूप. हे सगळं टाकून झाल्यानंतर हे छान एकजीव करून घेतलं. आता थोडं थोडं पाणी टाकून याचा थोडासा घट्ट असा गोळा मळून घेतला. हे पहा, कणिक इथे मळून झालेली आहे. आता याच्यावर थोडंसं तूप टाकायचं, साधारण अर्धा चमचा, आणि पुन्हा 1-2 मिनिटं ही कणिक छान मळून घ्यायची, म्हणजे ती छान सॉफ्ट अशी तयार होईल. आता पराठ्यासाठी जी कणिक तयार आहे, आता सारण बनवून घेऊ. त्यासाठी इथे मी 200 ग्राम पनीर घेतलं आहे. पनीर अशा पद्धतीने छान किसून घ्यायचं आहे किंवा कुस्करून घ्यायचं आहे. याच्यात अर्धा चमचा आल्याचा किस टाकून घेतला. 1 ते 2 चमचे लाल तिखट, पाव चमचा हळद, पाव चमचा धने पावडर, पाव चमचा गरम मसाला, चवीपुरता मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली. हे सगळं छान एकजीव करून घेतलं. हे एकजीव झाल्यानंतर आपलं हे सारण इथे तयार आहे. आता आपण याचा पराठा बनवून घेऊ. आता पराठा बनवण्यासाठी इथे मी एक छोटा गोळा घेतला. त्याचा अशा पद्धतीने एक पुरी लाटून घेतली. आता ह्या पुरीमध्ये आपल्याला हवं तेवढं सारण भरायचं आहे. इथे मी साधारण 3 चमचे सारण भरून घेतलंय. त्यानंतर हे पहा, अशा पद्धतीने सगळ्या बाजूने हा गोळा व्यवस्थित बंद करून घ्यायचा, जेणेकरून हे सारण पराठ्याच्या बाहेर येणार नाही. आता थोडंसं पीठ लावायचं आणि अगदी हलक्या हाताने हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. पराठा लाटत असताना एकदम प्रेस करू नका, नाहीतर हे सारण पराठ्याच्या बाहेर येईल. अगदी हलक्या हाताने आणि काठांकडनं आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे, म्हणजे हा पराठा कुठेही फाटणार नाही. तर तुम्ही बघू शकतायत अशा पद्धतीने हा पराठा मी इथे लाटून घेतला आहे. आपल्याला हवा तेवढा जाड किंवा पातळ हा पराठा आपण इथे लाटू शकतो. पराठा लाटून झालाय. आता हा पराठा आपण भाजून घेऊ. हा पराठा भाजण्यासाठी तवा गरम करायला ठेवलाय. त्यावरती थोडंसं तूप टाकून घेतलं. आता त्याच्यावर हा पराठा टाकून घेतला आणि मध्यम गॅसवरती हा पराठा आता खमंग असा भाजून घ्यायचा आहे. पराठा पातळ असेल तर गॅसची फ्लेम हाय ठेवा. हे पहा, अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी छान आलटून पालटून मी हा पराठा भाजून घेते. हा पराठा खूप छान फुगतो आणि कुठेही फाटत नाही. आपण हे पराठे बनवताना अजिबात मैदा वापरलेला नाहीये, तरी सुद्धा हे पराठे खूप छान तयार होतात. आता या पराठ्यावरती